बोला, काय अडचण आहे तुमची? अडचण म्हणजे ती दररोजची नशिबाय गाडी घालीत असते मला. बरं, किती दिवसापासून चालू आहे? 8 ते 10 दिवसापासून. गुरु, या ताईंची रितसर कंप्लेंट लिहून घ्या. जात आहे तुम्ही. साहेब साहेब चहा. अरे वाटणी, तालुक्याच्या गावाला गेला होता का चहा बनवायला? चला शिंदे, निघायला हवं. कुठे जायचं आहे साहेब? ट्रान्सफर ऑर्डर आली माझी. साहेब तुमची सवय लागली होती, तो निडरपणा, ती काम करण्याची पद्धत, आमदार असो किंवा एखादा मोठा माणूस, त्याच्या पुढ्यात तुम्ही कधी झुकला नाही साहेब. आणि तुमच्यासोबत काम करताना कधी भीती पण वाटत नाही. शिंदे, ह्या गोष्टीच तर नडतात ना. ह्या वर्षातली ही माझी 3री ट्रान्सफर ऑर्डर. काय ना शिंदे, माझ्यावर कुठला प्राईस टॅग नाही ना, त्यामुळे घडतं हे. बरं ते जाऊ दे, आता माझ्याकडे फक्त 3 दिवस आहेत. या 3 दिवसात आपण हे सौरभचं प्रकरण संपवायला हवं. एक काम करूया आपण शिंदे, ह्या सौरभच्या प्रकरणाचा तपास पुन्हा नव्याने सुरुवात करू. ह्याची सुरुवात आपण त्याच्या रूमपासून करू. काय वाटतं तुम्हाला? हो साहेब. चला, निघायला हवं. सेठ कुठे आहे तुझा? घरात नाही आहेत सर. कुठे गेला? कामासाठी जवळच्या गावात गेले. अच्छा, तर त्याला काम असतं. हां, आणि आम्ही काय रिकामचोट आहेत म्हणून फेऱ्या मारतोय? सेठ आला की सांगायचं पोलीस आले होते तपासाला. हे अन्नदाता इकडे. आज चालला तर दूध कडक चहा घेऊन, एकदम फर्स्ट क्लास प्रेमाने. चला तपासाला आलोय. चहा प्यायला नाही. काय साहेब? साहेब आधी पण आपण रूम चेक केली होती. हो, मग परत करायची नाही. रूमचा कोपरा न कोपरा तपासायचा, त्याचं कपाट, त्याची क्वालिटी आहे, सगळं व्यवस्थित चेक करायचं. आलं लक्षात? हो साहेब. साहेब साहेब काय रे? पॅकेट चिठ्ठी सापडली. किती नाही रे, लव्ह लेटर आहे. आयटमला लिहिलं असेल ना लेटर तू कधी. काय साहेब? हा. माझे हसणे तुझे फसणे दोन्ही एकाच वेळी घडले. माझे हसणे तुझे फसणे दोन्ही एकाच वेळी घडले. माझे मन तुझ्या प्रेमात पडले. वा साहेब वा. तुझी यस येस कोण? हां, शिंदे, गुरुला सौरभच्या कॉलेजमध्ये पाठवायचं आणि यस नावावरून सुरू होणाऱ्या मुलींच्या नावाची लिस्ट तयार करायला सांगायचं. आलं लक्षात? हो साहेब. थँक्यू. रात्री कुठे होतास? घरीच होतो साहेब. मला एक सांग, सौरभने ज्या रस्सीने फॅनला लटकून झोका घेतला, ती रस्सी घरची होती की बाहेरून मागवली होती? माहीत नाही, पण कपडे वाळत घालायची रस्सी गायब आहे. काय शिंदे, आपली लोक काय झक मारताय का की झोपेत काम करतायत? उद्या सकाळी चौकीत ये, निवांत गप्पा मारू. आणि बघ, येताना एकटा येईल. काय ना, आमची लोक न्यायला आली ना, मारत मारत आणतात ना म्हणून.
नाश्ता तयार आहे, खाऊन घे. कशाला काळजी करतोस? आपण काही नाही केलं, पण तू टेन्शन का घेतोस? मला खूप भीती वाटते दीक्षा. 5 दिवसांनी आई पण येणार आहे. आणि तिला हे सगळं कळलं तर काय वाटेल तिला? त्यात माझे फिंगरप्रिंटचे रिपोर्ट पण येणार आहेत. साहेब, गुरु, आपला स्टाफ पाठवून सूरजला घेऊन या. हा साहेब. काय म्हणतो ऐका, चाकूचा मालक भेटलाय. स्टाफ पाठवा, पटकन घेऊन या. हा साहेब. अरे सावकाश, थांब थांब, मी पाणी घेऊन येते. हे चल, तुला तू कशासाठी बोलवलंय? सूरज कुठे आहे? काका इथेच तर बसलाय. कुठं? इथेच तर होता. पळाला बेंच. कुठे पळशील? साहेब, साहेब तू कशीची माणसं माझ्या मागे लागली साहेब. कुठे? कोण आहे मागे? साहेब, साहेब आता मागेच होते ते. चाकूच्या फिंगरप्रिंटचा रिझल्ट आलाय, त्यात तू पास झालाय. चल, साहेब तुझ्या स्वागतासाठी हार घेऊन उभे आहेत. चल साहेब, चल म्हणतोय साहेब, ना. मी काय नाही केलं साहेब. चल, साहेब खरंच मी काय नाही केलं. बस बस म्हणतोय ना. त्या रात्री चाकू घेऊन तू सौरभच्या घरी का गेला होतास? हा? बोल. साहेब, साहेब मी खरं सांगतो साहेब. साहेब मी काहीच नाही केलं साहेब. साहेब मी खरं सांगतो साहेब. मी काय नाही केलं साहेब. किती वाटतं का तुला? कधीपासून ऐकतोय तेच तेच बोलतोय. ओळखेल वाटला? ओळखेल वाटला? सांगतो मी साहेब. सांगतो. कर सूट आणि फुकट बीपी वाढवतो. सांग सगळ्या. साहेब, साहेब मी त्या दिवशी चाकू घेऊन सौरभच्या घरी गेलो होतो, पण त्या आधीच तो फासाला लटकला होता. मी स्मिता आणि त्याला पाहिलं होतं.
आणि मी स्मिताला सांगितलं सुद्धा होतं की कल्पेशला सगळं खरं खरं सांग. आणि तुझं आयुष्य बर्बाद होऊ नये म्हणून फक्त 7 दिवस. 8व्या दिवशी मी स्वतःहून कल्पेशला सर्व खरं खरं सांगेन आणि ते तुझ्या भल्यासाठी असेल. सौरभला सगळं खरं खरं कळलं होतं आणि मंडपात त्याने येऊन तमाशा केला. मी खरंच त्याला नाही मारलंय. त्याने माझ्या बहिणीला ढकललं आणि मला राग आला. मी रात्री चाकू घेऊन त्याला मारायला निघालो. मी खिडकीच्या इथे पोहोचलो पण त्या आधीच तो फासाला लटकला होता आणि मी घाबरलो. चाकू खाली पडला. त्या दिवशी तुम्ही आलात घरी तेव्हा पण मी घाबरलो होतो. मी चाकू शोधायला घरी गेलो होतो पण चाकू भेटला नाही आणि नंतर पोलीस चौकीमध्ये तो चाकू भेटला. पण मी खरंच नाही मारलं साहेब. मी खरंच नाही मारलं. आणि दिवस काय तुझं तोंड शिवलं होतं हा? कुठे येतो कुठे येतो आहे माझ्या पोराला मारतो का? हा कुठे येतो? ए तू क्या हे पोलीस स्टेशन आहे. तुझ्या बापाचं घर नाही धिंगाणा घालायला. बघ कदम, सूरजला माझ्या हवाली कर. पाहिजे ती किंमत देतो. बोल. एक गोष्ट कायमची लक्षात ठेवतो का? इन्स्पेक्टर कदम आणि सुख दोन्ही गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत. सूरजला माझ्या हवाली कर. खुर्ची उचल. ए बघतो काय? खुर्ची उचल. पहिली गोष्ट, सौरभचा खून चाकू खुपसून झाला नाही. तुझा पोरगा फास लावून मेलाय. त्यामुळे थंड हो. मी थंड समोरच्याला करतो. जेवढे तू एन्काउंटर केले नसतील ना त्याहून जास्त मी केलेले. एक गोष्ट लक्षात ठेव कदम, तुका शेठ घुसवतो थेट. ए कोणी असेल मला काय फरक पडत नाही. तू काय माझं झाट वाकडं करू शकत नाही. शिंदे बाहेर काढायला. ए सोड. जातो. तू पण जाशील या गावातून लवकर. ए तुका मी तर जाईन रे, पण माझं काम करून जाईल. साहेब आता पुढे काय? जाऊ दे ह्याला. एक काम करा शिंदे, हा तुक्या ज्या बारमध्ये जाऊन दारू प्यायचा ना तिकडे जाऊन चौकशी करा. मी याच्या घरी जाऊन येतो. जाऊ. हो साहेब. येऊ का? ए हिरो येऊ. आत येऊ. या ना साहेब, बसा. बस. तुझी बहीण कुठे? साहेब आतमध्ये आहे. बोलव तिला. स्मिता, 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 स्मिता. इतका वेळ काय लागतोय? मेकअप करते म्हणजे नाट्टा फट्टा. स्मिता, स्मिता. इतका वेळ?
सौरभ आणि तू दोघं एकमेकांना ओळखायचं? ओळखायचात का? तिला बोलण्यासाठी पाठवून चावी फिरवावी लागते का? हे तुझं आहे? ते तूच दिलं होतं सौरभला? करून काय फायदा आहे? सूरजने सगळं सांगितलंय. तूही सगळं सांगून टाक. कसं मारलं त्याला ते? नाही, मी नाही मारलंय त्याला. आणि तुझं आयुष्य बर्बाद होऊ नये म्हणून फक्त 7 दिवस. 8व्या दिवशी मी स्वतःहून कल्पेशला सर्व खरं खरं सांगेन आणि ती तुझ्या भल्यासाठी असेल. नाही जातो. काय तर तुला सकाळशिवाय सुट्टी नाही. सकाळशिवाय सुट्टी नाही. जा निघ. सकाळशिवाय तुला सुट्टी नाही. सौरभला तू सोडलं म्हणून तू परत येऊन त्याला मारलं. खरं हे? नाही साहेब, मी खरंच नाही मारलं त्याला. मी घरात गेली तेव्हा आधीच घरात गडी होता. साहेब बाहेर ये. साहेब तू कशा घरी येऊन गेले होते. त्यांनी मला धमकी दिली होती की पोलीस चौकशीला आले तर सूरजचं नाव पुढे करायचं आणि सूरजनेच मारलं असेल असं पोलिसांना सांगायचं. आणि असं नाही केलं तर जीवे मारण्याची धमकी पण दिली होती साहेब त्यांनी. तर तू केला आता सुखा केला पाहिजे. तुम्ही बिंदास राहा. काय नाही करणार तू. येतो मी.
परवा तू का आला होता का रात्री बारमध्ये जेवायला? तुका शेट हां आलो ते साहेब. अरे वा, लवकर आठवलं. बरं, लक्षात राहिलं की कोणी सांगितलं? अहो नाही साहेब, तुका शेट रोज येतात रात्रभर दारू पितात, पण त्या दिवशी दारू न पिता ते दारू घेऊन गेले घरी. बरं, कोणती दारू घेऊन गेले दाखव जरा. हां एक मिनिट साहेब. हे बघा. दे बघू. चालेल, पुरावा म्हणून घेऊन जातो ही बॉटल. हा हो साहेब. साहेब, इथे का थांबलोय? समजेल, थांब. मावशी एक चाय द्या. काय रघु, काय खबर? साहेब, सूरजला चाकू घेऊन जाताना सौरभच्या घराकडे जाताना बघितलं होतं. अरे राजा पावते, असल्या शेळ्या खबरी द्यायचे पैसे देतो का मी तुला? साहेब अजून एक आहे, किती इम्पॉर्टंट आहे माहिती नाही. ते आम्ही ठरवू, तू बोल. साहेब त्या रात्री तुका शेटच्या बाजूवाले दिवटे बोलत होते की तुका शेटला रस्सी घेऊन जाताना बघितलं होतं. पण कपडे वाळत घालायची रस्सी गायब आहे.